हाय युट्यूबवासी, लगत तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तुम्हाला माहिती आहे का आता मी कुठे आले? तर मी आहे आता शिल्पग्राम गार्डनला, जे आहे जोगेश्वरी ईस्टला। पूर्ण लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलंच आहे। तर आता जस्ट तिकीट घेऊन मी आतमध्ये आले आणि इथे 90च्या जमान्याच्या ज्या मेमोरीज आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे लाईव्ह बघायला मिळणार आहेत, एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे की 90च्या जमान्यामध्ये सगळं कसं होतं त्या गार्डनमध्ये आपल्याला त्या स्टेजच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। मग चला जरा वेळ न घालता सुरुवात करूया आपल्या आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला। पण त्याआधी आतमध्ये एंटर करताना बघा, मी ज्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या आधी जे बघितलं होतं ते आपल्याला 25 रुपीज पर पर्सन तिकीट होती, बट आता इथे 10 रुपये तिकीट आहे फक्त ॲडल्टसाठी आणि किड्ससाठी फक्त 5 रुपयाचे तिकीट आहे। मी पूर्ण फॅमिली घेऊन आले त्यामुळे एवढं तिकीट आहेत माझ्याकडे। आता तुम्हाला दाखवणार आहे मी इथे नेमके कोणकोणते स्टॅच्यूज आहेत किंवा 90च्या जमान्यातल्या कोणत्या मेमोरी आपल्याला इथे पाहायला मिळतात। मग चला सुरू करूया आपल्या आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला। तर बघा, हे इथून मी आतमध्ये आले गार्डनमध्ये आणि आतमध्ये एंटर करतानाच आपल्याला बघा पहिला हा स्टॅच्यू दिसतो। तर मला वेगळं काय सांगण्याची गरज नाही, तुम्हाला स्टॅच्यूमध्ये दिसते की इथे न्हावी दाखवला आहे। म्हणजे 90च्या जमान्यामध्ये कशा प्रकारे लोक न्हावी काम करायची किंवा सलून वगैरे नव्हते, पार्लर सलून हे त्या जमान्यामध्ये नव्हते। त्या झाडाखाली किंवा जिथे जागा मिळेल तिथेच हे लोक न्हावी काम करायचे, म्हणजे जी दाढी असेल ती करायची। हे बघा, आणि प्रत्येक ठिकाणी जसे इथे लिहिले न्हावी बार्बर, म्हणजे कोणतं काम करायचे ते दाखवले। त्यानंतर त्याच्या बाजूला बघा आपल्याला इकडे वेगवेगळे स्टॅच्यू बघायला मिळतात। त्यातला हा बघा, बाय द वे हा प्राणी कोणता आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण ॲक्च्युली याचं नाव काय हे मला कळत नाही। आणि हे एक कलात्मक कसं दाखवलंय आपल्याला। हे बघा, इथे ढोलकी वादक आहे आणि एक लेडीज अशी नृत्य करताना दाखवले। त्यानंतर तिकडे अशा खूप गोष्टी आहेत, खूप स्टॅच्यू आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे, पण आपण एक साईडने सुरुवात करूयात आणि इकडूनच आपण बघत जाऊयात। त्यानंतर इथे बघा आपल्याला शेतामध्ये नांगरणी करणारा शेतकरी आणि सोबत त्यांची पत्नी जी हातामध्ये गाय पकडली आहे, गायीची रस्सी हातामध्ये आहे आणि डोक्यावरती भाजी भाकरीची टोपली आहे। इथे बघा, इथून आपल्याला पुढे जायचं आहे। आणि हा इथे आपल्याला समोर दिसतो ना, हा फाउंटेन शो आहे जो संध्याकाळी 7 नंतर चालू होतो। त्यामुळं आता तिथे हे नाही, संध्याकाळी 7 नंतर तिथे क्राऊड होतो, कारण संध्याकाळी 7 नंतर तो फाउंटेन शो चालू होतो। हे बघा, कोकणी माणसाला तर हे माहीत असेल बघून की नटेश्वराचा जो अवतार बोलतात किंवा पारंपरिक पद्धतीने आपण जे नमन करतो त्याच्यामध्ये जी आपण पात्र दाखवतो ती आपल्याला इथे लाईव्ह बघायला मिळतात। ही बघा, अशा प्रकारे। इथे हे 2 मित्र दाखवलेत खेळताना, जे आपण गावाला खेळतोय, खूप लोकांनी एक्सपिरियन्स केला असेल, गोट्यामध्ये आपण खेळतो तोच खेळ इथे दाखवलाय असा। त्यानंतर बघा, तुम्हाला तो फाउंटेन शो मी बोलले तो तुम्हाला जवळून दाखवते मी, ज्याच्यामध्ये आत्ता बघा पाणी सोडतात, दुपार होऊन गेले आता त्याच्यामध्ये पाणी सोडतात, जो संध्याकाळचा। जर मी तो चालू होई पण थांबले तर नक्कीच तुम्हाला दाखवेन। आणि गार्डनचं आजूबाजूचं जे एक नेचर आहे ते एवढं छान शांत आहे ना। इथे बघा पूर्ण फॅमिली माझी जे एन्जॉय करतायत। आणि लहान मुलांना ॲक्च्युली अशा गार्डनमध्ये घेऊन येणं खरंच चांगलं आहे, कारण त्यामुळे फक्त गार्डनचा एक्सपिरियन्स नाही तर खूप वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला नॉलेज मिळतं। हा बघा, हा छोटा कार्टून माझा भाचा आहे, ज्याला घेऊन दाखवते मी सगळं। से हाय, त्याला घेऊन गार्डन दाखवते। ॲक्च्युली जो माझा तुम्ही वेगवेगळ्या माझ्या ब्लॉगमधून बघितलं असाल की तुम्हाला आता ही बॅकग्राऊंड नॉईस होते, कारण माईक आणायला मी विसरले, त्यामुळे मी असेच हे तुम्हाला दाखवते सगळं। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचते बस, बट जो बॅकग्राऊंड नॉईस आहे तो तुम्हाला जास्त ऐकायला येतोय। हे बघा, आणि इथे नीट दाखवते, थांबा तुम्हाला स्टॅच्यू मी। आणि हे इथे बघा, पूर्वीच्या जमान्यामध्ये आपली इलेक्ट्रॉनिक इस्त्री नव्हती, तर कोळशाच्या इस्त्रीने लोक कपडे इस्त्री करायचे, तेच इथे दाखवलंय।
एका बाजूला गाठोडं ठेवलंय कपड्यांचं आणि दुसऱ्या बाजूला इस्त्रीचं काम चालू आहे. आणि इथे बघा, ज्यावेळी वाहनं नव्हती, गाड्या नव्हत्या, त्यावेळी लोक प्राण्यांच्या सहाय्यानेच ज्या आपल्या वस्तू असतील किंवा जे सामान असेल ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे. तेच इथे आपल्याला दिसतं गाढव आहे, त्याच्या पाठीवरती ओझं ठेवलंय आणि त्याच्यासोबत बघा ही त्या गाढवाला घेऊन चालले. त्यानंतर इकडे आपल्याला शिंपी दिसतोय. एका बाजूला कपडे शिवणारा शिंपी दिसतोय, दुसऱ्या बाजूला एका माणसाचं माप घेताना आपल्याला दाखवलंय. आणि हे स्टॅच्यू एवढे रिअल आहेत ना की जर तुम्ही समोरून पाहिलं तर असं वाटतं की रिअलमध्ये कोणीतरी माणूस आपल्या इथे उभा आहे किंवा तो आपल्याकडे बघतोय किंवा आपल्याला काहीतरी असं सांगतोय. आणि इथे जागोजागी आहेत ना, प्रत्येक ठिकाणी असे शांत बघा प्लेस ठेवलेत किंवा शांत मोकळी जागा ठेवले. ते बघून एकदम असं रिअल वाटतं. तसं आता हे बघा, असं वाटतं की रिअल झाडं इथे आहेत आणि त्याच्यापासून हे बनवलंय. तर हे आपल्या स्टेसाठी थोडा वेळ बसण्यासाठी, राहण्यासाठी इथे अशा प्रकारचं हे त्यांनी ठेवलंय. आणि इथे बघा लहान मुलं आतमध्ये बोराचे झाड आहेत खूप, तर तेच बोरं गोळा करतायत. आणि इथे बघा आपल्याला विटी दांडूचा खेळ दाखवलाय, जो लहानपणी आपण सगळ्यांनीच खेळला असेल. त्यानंतर इथे पुढे बघा कथ्थक करताना मुली दाखवल्या आहेत. आणि हा खेळ बघा, हा तर मला वाटतं गावामध्ये प्रत्येकाने खेळला असेल, कारण ज्याच्या त्याच्या घरी गावाला नारळाचं झाड आहे त्याने हा खेळ नक्कीच खेळला असेल. की नारळाचं झाड जे झाऊळ असते त्याचं जे सोप असतं त्याच्यापासून हा खेळ आपण खेळतो. एक माणूस किंवा एक मुलगा, एक मूल मागे बसून एक त्याने हाताने आपल्या खेचत असतं त्याला. हे बघा इथे वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळे नृत्य प्रकार दाखवले. जसे आपण कोकणी माणूस कशा प्रकारे एक लावणीचा प्रकार दाखवले इथे. त्यानंतर इकडे बघा कोळी लोकांची जी कोळी नृत्य असतात ती आपल्याला दाखवली इथे. त्यानंतर इथे दांडिया खेळताना दाखवलेत. जर आपण वरती पाहिलं तर भांगडा करताना आपल्याला लोक दिसतील. आणि हे इथे बघा आपल्याला सुतारकाम करताना लोक दाखवले. जसं की लाकडाचा एक ओंडका घेऊन एक माणूस जात आहे. त्यानंतर इथे कुऱ्हाडीने लाकूड कसं फोडतात ते दाखवलंय. तिथे पुढे करवतीने लाकूड कसं कापतात ते दाखवलंय. आणि बघा लाकडापासून जे आपण वस्तू बनवतो त्या कशा बनतात त्याचं इथे काम दाखवले. म्हणजे थोडक्यात सुतारकाम कसं होतं ते दाखवले. आणि हे जर आपण इथे पाहिलं तर बघा आपल्याला चांभार काम दाखवलंय. बघा पूर्वीच्या काळी जे चमड्याचे आपण चप्पल वापरायचो ते काम दाखवले ते. जसं की इथे बघा त्याच चामड्याचं चप्पल शिवताना एक आपल्याला लेडीज दाखवली, एक बाई दाखवले. इथे जे चांभार काम करताना जे चामडं वापरलं जातं ते कसं बनतं ते दाखवलंय बघा अशा प्रकारे इथे. आणि इथे ही जी छोटी छोटी घरं बनवली ती ही एवढी म्हणजे आहे ते एक स्टॅच्यू, पण आपल्याला असं वाटतं की हे नॉर्मली लोक इथे राहत आहेत, हे ह्यांचं काम करतायत आणि ते आपण जिवंत बघतोय त्या लोकांना ते करताना असं दाखवलंय. बघा आणि हे इथे विणकर दाखवले आपल्याला. म्हणजे सूत कसं तयार होतं, धागा कसा बनतो ते दाखवलंय. कशा प्रकारे विणकर म्हणजे कशा प्रकारे धाग्याची निर्मिती करतात किंवा कसा तो विणतात ते बघा हे आपल्याला असं दाखवलंय. आणि गार्डन हे एवढं मोठं आहे, एवढं शांत आहे ना की इथे जर तुम्ही आला तर आपल्याला मिनिमम 1 तास तर लागणारच आहे फिरायला, कारण हे खूप मोठं आहे. आणि इथे आपल्याला टोटल सगळ्या व्हरायटीज बघायला मिळतात ज्या आपण
टी व्हीमध्ये वेगवेगळ्या जुन्या मूवींमध्ये पाहिलं असेल ते सगळं आपल्याला इथे लाईव्ह बघायला मिळतं. भले स्टॅच्यू असू देत बट ते आपल्याला रिअल जगता येतं. आणि इथे बघा कुंभारकाम दाखवलंय. इथे छोटंसं घर दाखवलंय. एक इथे बघा आपल्याला मडकं, जे तयार मडकं असतं ते चेक करतात ना, ते दाखवलंय. त्यानंतर मडकं कसं बनतं ते इथे असं दाखवलंय. आणि मडक्याची जी माती असते ती कशी तयार होते किंवा ती कशी बनवतात तेही दाखवलंय आपल्याला इथे. ही छोटी भट्टी दाखवले. इथे एक लेडीज दाखवले माती आणताना. आणि तिथे पुढे आपल्याला ते तयार मडकं एकामेकाला देताना किंवा पाणी भरताना असं सगळे स्टॅच्यू अजून आपल्याला इकडे पुढे बघायला मिळतील. तर हे आहे शिल्पग्राम गार्डन, जे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघितले कसं आहे ते. जर तुम्ही वन डे पिकनिकचा किंवा छोट्याशा वनभोजनचा प्लॅन करताय देन आय से मस्ट यू विजिट हिअर. कारण हे गार्डन एवढं भारी आहे आणि इथे आपल्याला नॅचरल वाईब मिळणार आहे. सोबतच 90च्या जमान्यामध्ये सगळ्या आठवणी ताज्या होणार आहेत. आपल्या नंतरचं जे जनरेशन आहे त्या लोकांना पहिल्या वेळी काय असायचं किंवा कशा प्रकारे कुठली संस्कृती होती, आपली मराठी कल्चर होते, सगळं बघायला आपल्याला इथे मिळणार आहे. तर नक्की ते व्हिजिट करा. प्रॉपर ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन लोकेशनमध्ये. थँक्यू.